नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गदरेज मॅथ्स फाउंडेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. क्लास 7 स्कॉलरशिप एक्झाम इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 1 दॅट इज कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन 1 पासूनचे 10 क्वेश्चन्स आपण याआधी सॉल्व केलेले आहे. त्यातील जो दुसरा भाग आहे नॉलेज ऑफ लँग्वेज, हा भाग आपण आज बघणार आहोत. नॉलेज ऑफ लँग्वेज यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते प्रश्न सॉल्व करण्याकरता आपल्याला काय काय माहीत असायला पाहिजे ते आपण इथे बघूया. इथे एक तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब म्हणजे जे काही ग्रामर आहे, जेंडर, सिनॉनिम वगैरे, हे सर्व ग्रामर तुम्हाला माहीत पाहिजे. तसंच तुम्हाला टेक्स्टबुकमधील जे लेसन्स आहेत त्याचे जे रायटर्स आहेत त्याविषयी माहीत पाहिजे, किंवा जे पोएम आहेत त्याचे जे पोएट आहेत त्यांचे नाव माहीत पाहिजे. आणि डिक्शनरीचा जो म्हणजे अल्फाबेटिकल जो ऑर्डर्स लावतो आपण ते तुम्हाला माहीत पाहिजे. बाकी यामध्ये अजून प्रश्न कशावर असतात, जसं की इथे काही टिप्स दिलेल्या आहे. म्हणजे अल्फाबेट सिक्वेन्स, वॉवेल्स, कॉन्सोनंट्स याविषयी माहीत पाहिजे. टेक्स्टबुक ग्रामर हे सांगितलं आहे तुम्हाला. रायटर्सचे बायोग्राफीच्या बाबतसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे जे रायटर्स आहेत किंवा जे पोएट आहेत त्यांच्या बायोग्राफीच्या बाबतचे प्रश्न. तसेच जे कलेक्टिव्ह नाउन्स आहे किंवा साऊंड ऑफ ॲनिमल आहे, एंग्वन्स असतात किंवा साऊंड ऑफ ऑब्जेक्ट्स आहे एक्सेट्रा. म्हणजे एकंदरीत तुम्ही क्लास 7पर्यंत म्हणजे आतापर्यंत जेवढं काही शिकलेलं आहे त्या सर्वांचा उपयोग इथे आपल्याला होतो. तर बघूया आज एक्सरसाइज 1.3 जी आहे नवनीतच्या बुकमधून. तर पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, पण त्याआधी सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. तसंच चॅनलला सपोर्ट करण्याकरिता आपण जॉईनची बटन दाबू शकता किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण चॅनलला सपोर्ट करू शकता. बघूया क्वेश्चन नंबर 1. इथे दिलेले आहे काही वर्ड्स: टीम, क्वायर, कमिटी, क्र्यू, बोर्ड. आता हे जे वर्ड्स आहे हे वर्ड्स ऐकल्याबरोबर तुमच्या काहीतरी लक्षात आलं असेल. हे जे कलेक्टिव्ह नॉनचे वर्ड्स आहेत, ठीक आहे. तर कलेक्टिव्ह नॉम इज वन वर्ड फॉर ग्रुप ऑफ, म्हणजे जसं जसं आपण म्हणतो की प्लेयर्स आहे, तर प्लेयरची काय असते, टीम असते ना. तर टीम हा एक कलेक्टिव्ह नॉन वर्ड आहे. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला, हे जे वर्ड्स आहे यानुसार प्रश्न विचारलेला आहे: विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स डज नॉट हॅव अ कलेक्टिव्ह नाउन इन द गिवन लिस्ट ऑफ वर्ड्स. तर आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे डायरेक्टर्स, सोल्जर्स, प्लेयर्स आणि सिंगर्स. या 4 ऑप्शनपैकी कोणत्या ऑप्शनसाठी ही जी लिस्ट दिलेली आहे आपल्याला यामध्ये कलेक्टिव्ह नाउनचा वर्ड दिलेला नाही आहे. जसं इथे बघा, पहिलं टीम आहे आणि इथे टीमसाठी आलेला आहे प्लेयर, म्हणजे टीम ऑफ प्लेयर्स आपण म्हणतो. त्यानंतर आहे कमिटी, कमिटीसाठी काय आहे ते बोर्ड ऑफ कमिटी, म्हणजे सॉरी डायरेक्टर्स, कमिटीसाठी इथे नाही आहे, ठीक आहे. दुसरा आहे क्र्यू, म्हणजे आपल्याला डायरेक्टर, सोल्जर, प्लेयर आणि सिंगरसाठी यापैकी कोणासाठी इथे आलेलं आहे ते बघायचं आहे. तर प्लेयरसाठी टीम आलेला आहे, टीम ऑफ प्लेयर्स. त्यानंतर क्वायर ऑफ सिंगर्स होते, ठीक आहे. त्यानंतर क्वायर ऑफ सिंगर्स हे झालं कलेक्टिव्ह नाउन. त्यानंतर क्र्यू ऑफ मेंबर्स होते, पण इथे मेंबर नाही आहे. त्यानंतर बोर्ड आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, म्हणजे डायरेक्टर्स, प्लेयर्स आणि सिंगरसाठी आलेलं आहे. आता सोल्जर्स, आपण सोल्जरसाठी काय वापरतो नाउन, कलेक्टिव्ह नाउन आर्मी ऑफ सोल्जर. पण यामध्ये टीम, क्वायर, कमिटी, क्र्यू आणि बोर्ड यामध्ये आर्मी वर्ड नाही आहे, त्यामुळे सोल्जरसाठी इथे वर्ड आलेला नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. फ्रॉम विच नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड एज्युकेट विल द वर्ड मिनिंग कंज्युम बी फॉर्म. याचा अर्थ काय झालेला आहे, आपल्याला वर्ड दिलेला आहे एज्युकेट. या वर्डमधून इथे जे 4 ऑप्शन दिलेले आहे या वर्डमध्ये जे लेटर्स आहेत, जसं ई 1 नंबरवर आहे, डी 2 नंबर, यू 3 नंबर, सी 4 नंबर, अशा प्रकारे. तर इथे जे 4 ऑप्शन दिले आहेत, जसं पहिला ऑप्शन आहे 2, 3, 7. तर 2, 3, 7 या एज्युकेट वर्डमधून सेकंड, थर्ड आणि 7 नंबरच्या लेटरपासून जो वर्ड बनेल त्याचा अर्थ कंज्युम हा होऊ शकतो का ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे कंज्युमचा आपल्याला सिमिलर मिनिंगवाला इथून वर्ड शोधायचा आहे, ठीक आहे. आता जसं पहिला आहे 2, 3, 7, इथे सेकंड नंबरवर कोण आहे, डी आहे, ठीक आहे. सेकंड नंबरवर डी आहे म्हणून इथे लिहूया आपण डी.
थर्ड नंबरवर कोण आहे इथे बघा, सेकंड नंबरवर इथे डी आहे म्हणून घेतलं आपण इथे डी. थर्ड नंबरवर कोण आहे इथे यू आहे, थर्ड नंबरवर यू आहे म्हणून इथे आपण यू घेतलं. त्यानंतर सेवन नंबरवर कोण आहे ई आहे, तर डी यू ई ड्यू. आता कंझ्युमचा मिनिंग होतो ग्रहण करणे किंवा ॲब्झॉर्ब, ठीक आहे, पण इथे हे होणार नाही. तर दुसरं आहे 673. 6 नंबरवर आहे टी, 7 नंबरवर आहे ई आणि 3 नंबरवर आहे यू. यापासून सुद्धा मिनिंगफुल वर्ड बनला नाही. थर्ड नंबर आहे 456. 4 नंबरवर कोण आहे सी आहे. 5 नंबरवर कोण आहे, 5 नंबरवर आहे ए आणि त्यानंतर 6 नंबरवर आहे टी, तर सी ए टी कॅट. कॅटचा अर्थ कंझ्युम होत नाही, तर मग राहिला ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. बघूया काय तयार होते. 156 1 नंबरवर आहे ई, 5 नंबरवर आहे ए आणि 6 नंबरवर आहे टी ए, ई ए टी ईट. ईटचा अर्थ होते कंझ्युम करणं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. ए बी एच सी ई हे इथे आपल्याला काही लेटर्स दिलेले आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स रिप्रेझेंट्स अ मिनिंगफुल वर्ड फॉर्म फ्रॉम द दीज लेटर्स. आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथे जे लेटर्स दिलेले आहे या लेटर्सपासून एक असा मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे ज्याचा सिमिलर मिनिंगवाला जो आहे या 4 ऑप्शनपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. तर ए सगळ्यात पहिला प्रश्न हा पडतो की यापासून या 5 लेटरपासून कोणता मिनिंगफुल वर्ड बनू शकतो. तुम्ही कमेंट करून मला फटाफट सांगा की तुमचा वर्ड कोणता तुम्ही बनवलेला आहे. ठीक आहे, आधी तुम्ही स्वतः वर्ड बनवायचा, व्हिडिओला पॉज करायचं, आधी स्वतः त्याचा वर्ड बनवायचा आणि नाही आलं तर मग समोरचा व्हिडिओ बघायचा आणि तुम्ही जो वर्ड बनवलेला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा. तर यापासून जो वर्ड बनतो तो बनतो बीच, BEACH. बीच हा मिनिंगफुल वर्ड बनतो. आता या मिनिंगफुल वर्डनुसार इथे कोणतं ऑप्शन लागू होतं. पहिलं ऑप्शन अ लार्ज फ्लो ऑफ वॉटर. बीच म्हणजे अ लार्ज फ्लो ऑफ वॉटर होत नाही. सेकंड अ लार्ज एरिया ऑफ फ्लॅटलँड. बीच म्हणजे अ लार्ज एरिया ऑफ फ्लॅटलँड होत नाही. अ नॅरो पीस ऑफ वॉटर पण होत नाही. अँड एरिया ऑफ सँड बिसाइड द सी, हां हे होते. म्हणजे समुद्राच्या बाजूला जो एरिया असतो जिथे पूर्ण वाळू असते, रेती असते, त्याला आपण बीच म्हणतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. दॅन लाउडर ॲक्शन्स वर्ड्स स्पीक. इथे ही एक प्रोव्हर्ब आहे, पण या प्रोव्हर्बमध्ये वर्ड्स जे आहे ते इकडे तिकडे झालेलं आहे, म्हणजे अस्तव्यस्त केलेलं आहे, त्यांचा ऑर्डर चेंज केलेला आहे. प्रश्न काय विचारला आहे, फॉर्म अ मिनिंगफुल प्रोव्हर्ब फ्रॉम दीज वर्ड्स. या वर्ड्सपासून आपल्याला एक अर्थपूर्ण प्रोव्हर्ब तयार करायची आहे. विच लेटर इज इन द 10th पोझिशन इन द सेंटेन्स. मग जी आपण अर्थपूर्ण प्रोव्हर्ब तयार करू त्यामध्ये 10th पोझिशनवर कोणता लेटर इन ते विचारलेलं आहे. आता यामध्ये प्रोव्हर्ब कोणती तयार होते तुम्ही कमेंट करून मला फटाफट सांगा. ठीक आहे, आधी तुम्ही प्रोव्हर्ब तयार करा, व्हिडिओला पॉज करा आणि असं प्रत्येक क्वेश्चनमध्ये करायचं आणि मला कमेंट करून सांगा. आता यापासून जी प्रोव्हर्ब तयार होते ती होते ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. मग आधी प्रोव्हर्ब इथे लिहून घ्यायची. ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे अर्थ काय होते हे आपल्याला इथे अपेक्षित नाही आहे, पण तरी सांगतो की कृती ही शब्दांपेक्षा अधिक जास्त बोलते. म्हणजे कृतीचा जो प्रभाव आहे तो जास्त पडतो, ना की नुसतं बोलण्याने प्रभाव पडतो. ठीक आहे, आता ही जी आपली प्रोव्हर्ब तयार झाली यामध्ये 10व्या नंबरचा आपल्याला लेटर शोधायचा आहे. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10व्या नंबरवर ई आहे, तर ऑप्शनमध्ये ई आहे. ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज नॉट यूज टू एक्सप्रेस सॉरो. सॉरो म्हणजे होते दुःख, वेदना. ठीक आहे, तर याकरिता खालील 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शनचा वर्ड सेम मिनिंगवाला नाही आहे ते विचारलेलं आहे. आता पहिला ऑप्शन आहे ग्रीफ. ग्रीफचा अर्थ काय होतो, ग्रेट सॅडनेस. आता ग्रेट सॅडनेस म्हणजे खूप अतिशय दुःख. ठीक आहे,
त्याच्यामुळं हा सिमिलर मिनिंगवाला झाला. आपल्याला पाहिजे सिमिलर मिनिंगवाला कोणता नाही आहे. त्यानंतर आहे दुसरा वर्ड फरी. फरीचा अर्थ होतो व्हेरी ग्रेट अँगर, म्हणजे खूप जास्त संताप येणे, राग येणे. ठीक आहे. हा वर्ड सॉरोचा मिनिंगफुल वर्ड नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 2 इज करेक्ट ॲन्सर. इथं तिसरा बघा, ओचा अर्थ काय होतो? ग्रेट अनहॅपीनेस. आणि डिस्ट्रेसचा अर्थ होतो अनहॅपीनेस किंवा अपसेट. त्याच्यामुळे सॉरोसोबत ग्रीफ, ओ आणि डिस्ट्रेस हे सिमिलर मिनिंगवाले वर्ड्स आहेत. पण फरी हा सिमिलर मिनिंगवाला वर्ड नाही आहे. त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. हू रोट द पोएम चेरी ट्री. आता बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये चेरी ट्री किंवा जे ऑथर्स आहे किंवा जे पोएट आहे त्यांचे टेक्स्टबुकमधील हा प्रश्न आहे, ते तुम्हाला माहीत पाहिजे. तर चेरी ट्री ही जे लिहिण्यात आलेली पोएम, ठीक आहे, ती आहे रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर त्यामुळे ऑप्शन 2 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7. इफ द वीक स्टार्ट फ्रॉम मंडे, व्हॉट इज द फर्स्ट लेटर ऑफ द 6th डे. जर वीक हा मंडेपासून स्टार्ट केला तर 6व्या दिवसाचं फर्स्ट लेटर कोणतं असते? आता वीक जर मंडेपासून स्टार्ट झाला, ठीक आहे, तर म्हणजे पहिला दिवस आपला कोणता झाला? मंडे. फर्स्ट डे झाला मंडे. त्यानंतर ट्यूजडे, त्यानंतर वेडनसडे, त्यानंतर थर्सडे, त्यानंतर फ्रायडे, त्यानंतर सॅटरडे आणि त्यानंतर संडे. अशा पद्धतीने हे दिवस होईल. हा झाला फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. आपल्याला पाहिजे 6 डे. 6 डेचा फर्स्ट लेटर आहे यस. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. नेव्हर माइंड, इथे कॉमा आपल्या इथे एक्सक्लेमेटरी साईन आहे. आय लव्ह बुक्स, आय विल गेट डाऊन टू वर्क, फुल स्टॉप, आय विल हँडल धिस वेल, माय ड्युटीज आय वोंट शर्क. आता या प्रश्न काय विचारलेला आहे? हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स आर यूज इन दिस लाईन. पंक्च्युएशन मार्क्स कोणकोणते आहे? कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आहे, कॉमा आहे, फुल स्टॉप आहे. ठीक आहे, तर याला आपण पंक्च्युएशन मार्क्स म्हणतो. आता इथे बघा पंक्च्युएशन मार्क्स कुठे दिलेला आहे? सगळ्यात पहिलं बघा, हा इथे कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आहे. ठीक आहे, तर इथे आपण काउंट करूया. पहिलं कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आलेला आहे, हे झाले 2, हा एक आणि हा एक, 2 झाले. त्यानंतर सुरुवात झालं एक्सक्लेमेटरी मार्क्स आहे, एक्सक्लेमेटरी मार्क्स 1 आहे. त्यानंतर फुल स्टॉप आलेला आहे, फुल स्टॉप 1 झाला. हा फुल स्टॉप इथे आहे आणि इथे शेवटी आहे, म्हणजे 2 फुल स्टॉप आलेला आणि 2 लिहूया. ठीक आहे. त्यानंतर हा बघा इथे अपॉस्ट्रॉफी आहे, त्याच्यामुळे हा अपॉस्ट्रॉफी आहे, हा 1 झाला. इथे सुद्धा अपॉस्ट्रॉफी आहे म्हणजे 2 झाला. फुल स्टॉप इथे बघा, इथेही फुल स्टॉप आहे, इथेही फुल स्टॉप आहे आणि इथे फुल स्टॉप आहे, म्हणजे फुल स्टॉप 3 आहे, म्हणून इथे 3 करूया. त्यानंतर इथे हा असा होता. ठीक आहे, इथेही पण आलेला आहे हा आणि इथे पण आलेला आहे हा अपॉस्ट्रॉफीवाला, त्याच्यामुळे इथे 2 येईल. त्यानंतर इथे कॉमा आलेला आहे, हा झाला 1. ठीक आहे, अजून कुठे आहे? इथे इथे एक आलेला आहे पुन्हा वोंटमध्ये, तिथे म्हणजे 3 झालेला आहे. हा आता आपण इथे वर घेऊया, असा 3 झालेला आहे, म्हणजे एकूण किती झालेला आता इथे 3 3 6 + 2 8 + 1 आणि +1 10 इथे पंक्च्युएशन मार्क्स आले आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. शी विल रिसीव हर डिप्लोमा ॲट द ग्रॅज्युएशन सेरेमनी. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज स्पेल्ड करेक्टली इन दिस सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये या 4 ऑप्शनपैकी कोणता वर्ड्स हा करेक्ट स्पेलिंग लिहिलेला आहे? आता इथे जर बघितलं आपण, पहिला वर्ड आहे रिसीव. आपण रिसीवचं स्पेलिंग काय लिहितो? RECEIVE, रिसीव असा लिहितो आपण, RECEIVE. आणि इथे रिसीव लिहिलेला कसा? RECIEVE. ठीक आहे, त्याच्यामुळे हा वर्ड्स इथे चुकीचा लिहिलेला आहे बघा, रिसीव RECIEVE हे स्पेलिंग चुकलेलं आहे. दुसरा आहे सेरेमनी. सेरेमनी आपण कसं लिहितो? CEREMONY. आणि इथे कसं लिहिलेलं आहे? CEREMANY. बघा इथे
CEREMANY म्हणजे हा सुद्धा चुकीचा लिहिला आहे. त्यानंतर आहे तिसरा वर्ड आपला ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन कसं लिहितो आपण? GRADU ग्रॅज्युएशन ATION. आणि इथे कसं लिहिलेलं आहे? GRATU. बघा इथे GRATU, टीच्या जागी डी पाहिजे होता, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. डिप्लोमा DIPLOMA डिप्लोमा करेक्ट आहे. आणि आपल्याला विचारला कोणता वर्ड हा करेक्ट लिहिलेला आहे. इथे बघा DIPLOMA डिप्लोमा, म्हणजे ऑप्शन नंबर 4 डिप्लोमा इज स्पेल्ड करेक्टली. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 10. इथे काही वर्ड्स दिलेले आहे ABCDE, 5 वर्ड्स दिलेले आहे. यामध्ये पहिला वर्ड्स आहे टॉलरन्स, दुसरा आहे टायटॅनिक, तिसरा आहे ट्रॅपेज, चौथा आहे ट्रॉमा आणि पाचवा आहे टायगर. क्वेश्चन काय म्हटलेला आहे? चूज द ऑप्शन विच हॅज द गिवन वर्ड्स अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आपल्याला आधी या 5 वर्ड्सला अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहूया आणि नंतर ठरवूया या 5 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन करेक्ट, 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे. आता बघा सगळ्यांची सुरुवात टी ने झालेली आहे, 5ही वर्ड्सची. मग पहिलं लेटर सर्वांचं सारखं असेल तर दुसरं लेटर पाहिजे. इथे ओ आहे, सेकंड लेटर इथे आय आहे, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे आय आहे. तर इथे यामध्ये आय आधी येतो. ओ आर आणि आरचे, ओ आणि आरच्या आधी आय आधी येतो. मग आयवाले 2 वर्ड्स आहे आपल्याजवळ, टायटॅनिक आणि टायगर. आय दोन्हीमध्ये सेकंड लेटर सेम आहे. मग थर्ड लेटर बघा, थर्ड लेटर इथे टी आहे, इथे जी आहे. टी आणि जी मध्ये जी आधी येतो, म्हणजे टायगर हा झाला फर्स्ट वर्ड, त्यानंतर टायटॅनिक झाला सेकंड वर्ड. आता बाकी 3 मध्ये बघा, पुन्हा बाकी राहिलेले 3 म्हणजे टॉलरन्स, ट्रॅपेज आणि ट्रॉमामध्ये फर्स्ट लेटर टी सर्वांचा सेम आहे. सेकंड लेटर बघा, इथे ओ आहे, इथे आर आहे, इथे आर आहे. ओ आणि आरमध्ये अल्फाबेटमध्ये पहिलं काय येतो? तो ओ येतो, त्याच्यामुळे हा थर्ड नंबरवर राहील. ठीक आहे. त्यानंतर आता ट्रॅपेज आणि ट्रॉमामध्ये बघूया. TRA सेम आहे. फोर्थ लेटर इथे पी आहे, इथे यू आहे. तर पी आणि यू मध्ये आधी कोण येतो? पी येतो, त्याच्यामुळे हा झाला फोर्थ आणि हा झाला फिफ्थ. आता आपल्याला इथे जे ऑप्शन दिलेले आहे हे ABCDE नुसार दिलेले आहे. मग पहिलं कोणतं आलं आपल्याला? टायगर, म्हणजे ई नंबरचा, म्हणजे आधी आला ई. सेकंडवर कोण आलेला? टायटॅनिक, म्हणजे बी नंबरचं, मग आधी बी घेऊया. थर्ड नंबरवर आहे टॉलरन्स, म्हणजे ए नंबरचं, म्हणजे ए घेतलेला इथे. फोर्थ नंबरवर ट्रॅपेज म्हणजे सी. त्यानंतर फिफ्थ नंबरवर ट्रॉमा म्हणजे डी. आपला आन्सर आला EBACD. EBACD कुठे आहे? EBACD, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 11. इफ 1 इज कॉल्ड 6, म्हणजे 1ला आपण काय म्हणतो? 6 म्हटलं. 6 इज कॉल्ड 12, 6ला आपण 12 म्हटलं. अँड 12 इज कॉल्ड 24, आणि 12ला आपण 24 जर म्हटलं, देन हाऊ मेनी मंथ्स आर देअर इन अ इयर. आपल्याला माहीत आहे की एका वर्षामध्ये 12 मंथ्स असतात. मग 12ला काय म्हटलेलं आपण? 24, म्हणजे आपला आन्सर झालं 24. नाही तर तुम्ही 12 कराल, 12 लिहाल तर ते चुकीचं होईल. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग इज द अँटोनिम फॉर द वर्ड ॲफ्लुएंट. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ॲफ्लुएंटचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मग आपल्याला त्यासाठी आधी ॲफ्लुएंटचा अर्थ माहीत पाहिजे. ॲफ्लुएंट म्हणजे होते हॅविंग अ लॉट ऑफ मनी, ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला आपण ॲफ्लुएंट पर्सन म्हणतो. ठीक आहे. मग ॲफ्लुएंटचा विरुद्धार्थी कोणता शब्द आहे? ॲफ्लुएंट म्हणजे रिच होते, स्मार्ट पण होते, एक्सपर्ट पण होते. पण ॲफ्लुएंट म्हणजे जर खूप पैसेवाला असेल तर आता त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल पुअर. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. जर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 13. इफ अ कॅबेज इज कॉल्ड कॉलीफ्लॉवर, कॅबेजला कॉलीफ्लॉवर म्हटलं. कॉलीफ्लॉवर इज कॉल्ड टोमॅटो, कॉलीफ्लॉवरला टोमॅटो म्हटलं. अ टोमॅटो इज कॉल्ड पोटॅटो, टोमॅटोला जर पोटॅटो म्हटलं. आणि अ पोटॅटो इज कॉल्ड अनयन, पोटॅटोला जर अनयन म्हटलं, देन विच व्हेजिटेबल इज ॲक्च्युली अ फ्रूट. आता हे सर्व व्हेजिटेबल्स आहे, पण या व्हेजिटेबलमध्ये एक असा व्हेजिटेबल आहे की ज्याला आपण फ्रूट म्हणतो. फ्रूट म्हणजे काय असते की जो फ्लावरपासून तयार होतो आणि ज्याच्यामध्ये सीड्स असतात. आपल्याला माहीत आहे की टोमॅटो कसा तयार होतो? आधी फ्लावर येतो आणि त्या फ्लावरपासून टोमॅटो बनतो, आणि त्या टोमॅटोमध्ये मग सीड्स असतात. त्याच्यामुळे टोमॅटो हे एक प्रकारचं फ्रूट आहे. ठीक आहे. पण इथे टोमॅटोला काय म्हटलेलं आपण? टोमॅटो इज कॉल्ड पोटॅटो, टोमॅटोसाठी पोटॅटो वर्ड वापरतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर, पोटॅटो.
नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 14. ट्रॅव्हलिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ एज्युकेशन ॲज लर्निंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह. आता हे एक सेंटेन्स दिलेला आहे. क्वेश्चन काय विचारला आहे, हाऊ मेनी आर्टिकल्स आर देअर इन द गिवन सेंटेन्स. आता आर्टिकल्स कोणकोणते आहे आपल्याजवळ, आर्टिकल्स आहे ए, ॲन आणि दी. 3 आर्टिकल्स आहेत. मग यामध्ये बघा द आलेला आहे इथे, त्यानंतर समोर जर आपण चालत गेलो इथे पुन्हा द आहे, त्यानंतर बस 2च आलेले आहे. ठीक आहे. फॉर्म ऑफ ॲज लर्निंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह. हां, तर द हे 2च आर्टिकल आलेले आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो इज सिमिलर टू द प्रोव्हर्ब टीट फॉर टॅट. टीट फॉर टॅट ही एक प्रोव्हर्ब आहे आणि या प्रोव्हर्बला सिमिलर या 4 ऑप्शनपैकी कोणतं आहे ते विचारलेलं आहे. आता टीट फॉर टॅटचा अर्थ काय होतो, जशास तसे, म्हणजे ॲन इक्विव्हॅलंट ॲक्शन गिवन इन रिटर्न. ठीक आहे. तर सारखी जशास तशी प्रतिक्रिया देणे, जशास तशी कृती करणे. तर यासाठी या 4पैकी कोणतं सिमिलर आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे बेटर लेट दॅन नेवर, हे होणार नाही. रीप ॲज यू सो. रीप ॲज यू सोचा अर्थ काय होतो, ॲज द ॲक्शन इज सो द रिझल्ट इट. म्हणजे जशी आपण कृती करू तसंच आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. आणि इथे पण आपल्याला म्हटलेलं आहे टीट फॉर टॅट, म्हणजे जशाच तसे एखाद्यानं जर तुम्हाला मारलं तर तुम्ही सुद्धा त्याला एक द्याल. तर हे झालं टीट फॉर टॅट. इथे गांधीचा आजच्या जमान्यामध्ये चालणार नाही. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 2 जो आहे रीप ॲज यू सो इज करेक्ट आन्सर. गांधीजी चालणार नाही याचा अर्थ काय, की गांधीजींनी काय म्हटलं होतं की कुणी तुमच्या गालावर एक मारले तर दुसरा गाल समोर करा. पण आजकाल जमाना तसा नाही आहे. ठीक आहे, ते जाऊ द्या. आता नेक्स्ट आपल्याला इथं थर्ड ऑप्शन आहे लुक बिफोर यू लिव्ह, हे पण नाही होणार. वेअर्स देअर इज अ विल देअर इज अ वेज, इच्छा तिथे मार्ग, ही सुद्धा नाही होणार. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीनं तुम्ही क्लास 7 पर्यंत जेवढे काही इंग्लिश शिकलेलं आहे त्या सर्वांचा यूज इथे होतो.